रेवती, तू तरी सांग ना ग काकांना, खरंच तसं नाहीये. पण मी तरी काय करू? मी जाते काकांकडे, काकूंना भेटते, त्यांच्या जवळ बसते. मी नक्की जाते. कोणाला किती राग आला ना तरी चालेल, ते मी पाहिन, पण मी काकांकडे जाईन. बरोबर आहे तुझं. राधिका, मला असं वाटतं की ह्या सगळ्यातून तू एक पर्याय निवडायला हवास आणि तू तो निवडलायस. फक्त तो पर्याय योग्य ठरावा एवढीच इच्छा आहे. गरम गरम तेलानं मालिश करून देते, बरं वाटेल तुम्हाला. नको ग बकुळा, किती करशील? बस झालं, खरंच नको. हे बघा, बकुळा, थोडस पाणी आणतेस? हा आणती की, त्यात काय. या बकुळा ना ऐकायलाच तयार नव्हती. मला म्हणते तुमच्या पायाला तेल लावून देते, मालिश करते. म्हणते मालिश केलं ना की रक्ताभिसरण चांगलं होतं. काय हो, कसला विचार करताय? राधिकाचा. राधिकाचा? आणि राधिकाला समजलं नाही का हो मी हॉस्पिटलमधून घरी आले ते? हाय. मला भेटायला कशी आली नाही? अगं कामात असेल ती. आत्ताच मला खाली बाहेर जाताना भेटली होती. आणि सारखं सारखं मी सांगणार नाही, भेटायला कधी येतेस, भेटायला कधी येतेस म्हणून. तिला वेळ असेल तेव्हा येईल ती. अहो पण बकुळा, तू राधिकाला सांगितलं नाहीस मी बोलावले म्हणून? काय सारखं राधिका राधिका? अगं येईल ना ती. काका, दमन घ्या, उगा रागवू नका. त्यांना काय माहिती आहे? म्हणजे तसं काय बी नाही काकू, पण मला कोणी सांगणार आहे की नाही काय झालंय ते? नाही म्हणजे राधिका बरी आहे ना? अथर्वला तर काही झालेलं नाही ना? ताईंच्या सासूबाईंना नाही आवडत. काय आवडत नाही? हे बघा, तुम्ही दोघं कोड्यात बोलू नका. काय चाललंय बकुळा? अगं तुला काही दुसरं काम नाहीये का? अव काका, आता किती दिसला फोन ठेवणार? हा, सांगून टाका ना काकूनला काय झालंय ते. कधी ना कधी त्यांना कळणारच ना. मग आत्ताच सांगा तुम्ही. हे बघ बकुळा, हे कुणाबद्दल खोटं कधीही जाऊन सांगणार नाहीत किंवा कुणाबद्दल खोटं बोलणारे नाहीत. तर राधिकाला एवढं पण कळत नाही का ग? माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो काकू, तुम्ही इथं नव्हता ना तेव्हा लई काय बाय झालंय बघा. अहो राधिका ताईंना समजावया, नाना नानी त्यांच्या घरात गेली होती. पण काय करणार, त्या सासूबाई आहेत ना ताईंच्या, त्यांची नाना नानीना बी घराबाहेर काढलं, माहिती आहे का? हा, खरं खोटं त्यांचं ऐकायच तयार नाहीत कुणी. मग ताईंचा ना साहेबांवर आंधळा विश्वास आहे बघा. त्यांची अवस्था ना इकडं आड तिकडं विहीर अशी झाली आहे. पण साहेब तर त्यांच्या समोर एकदम जेंटलमॅन सारखे राहतात ना. त्या तरी काय करतील बिचारे. मला त्यांची लई दया यायला लागली आहे बघा. एक तर ती मेली शेणा, ती इथून जात नाहीये, आणि त्यात तो त्यांच्या दुकानाचा नवीन त्रास तो बी सुरू झालाय. करतील तर करतील काय त्या? हे बघा, जाऊ दे ना सगळं. तुम्ही कोणाच्याही भानगडीत पडू नका. जो तो आपल्या नशिबाचा म्हणायचा आणि सोडून द्यायचं. बरोबर आहे, पण राधिकाला हे लवकरात लवकर कळायला हवं. काय कमळा, झाली का कामाला सुरुवात? हो झाली. मला वाटलं आज तुम्ही येताय की नाही. अशी कशी नाही येणार? आज जरा उशीर झाला फक्त. मग कशी झाली दिवसाची सुरुवात? छान झाली ताई. आज जिरेपूरची ऑर्डर पूर्ण होणार. काम बघा कसं जोमात चालू आहे. वा, छान झालं. आणि काही विक्री वगैरे? 2-4 बायका येऊन गेल्या. उपवासाचं काय मिळतं का विचारत होत्या. नाही, चातुर्मासात 100 उपास राहतात. उपासाचे पदार्थही बनवले पाहिजेत.
साबुदाण्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, उपासाची भाजणी सगळं करून ठेवायला पाहिजे. भरपूर खप होईल. कमळा, तुझ्याशी बोलून राहिलंय. काय आवडली नाही का तुला ही कल्पना? हा ताई, आवडली ना. मग करूया. हा. कमळा, काय काय चाललंय? काय नाही ताई, अगं कसला विचार करून राहिली? सांग ना. तसं काय नाही ताई. पावसामुळे घरात खूप ओल आली आहे, पत्रे पण गळत आहेत. त्यामुळे मुलगा पण खूप आजारी आहे. सर्दी खोकला चालूच आहे. अगं मग कमळा, आधी नाही का सांगायचं? येता येता औषध घेऊन आले असते ना खोकल्याचं. आणि काऊन सगळं घर गळतंय? आधी काही काम नाही का करून घेतलं? ताई, पूर्ण घरातच गळतंय. आता कुठे कुठे प्लास्टिक लावणार? आणि हे माझंच नाही तर प्रत्येकीच्या घरात हीच अवस्था आहे. कोणाच्या घरात पाणी शिरते तर कोणाची भिंतीला ओल आली आहे. काय करणार? आमची चाळ खाली पडते ना. मला सांग, घरावरती ताडपत्री टाकायला किती खर्च येतो? पूर्ण घराला ताडपत्री टाकायची म्हणजे 2000 तरी लागणार. बर, मग असं करा, तुम्ही सगळ्याजणी एकत्र बसून एक लिस्टच तयार करा. कुणाच्या घरी काय काय काम करायचं याची. पण ताई, तुम्ही किती करणार? आम्हालाच लाज वाटते आता याची. अगं असं काम बोलतेस? हे बघ कमळा, नाही, उद्या मला काही अडचण आली तर तुम्ही सगळ्याजणी यालच ना माझ्या मदतीला? हो तर आम्ही येणार. मग तसंच, आता काही काळजी करू नका. तुम्ही काम इथेच करता ना? हो. मी जे तुम्हाला पैसे देईन ना त्यातनं कापून घेईन हळूहळू. मग तर झालं. आता तर नड भागतीये ना तुमची, बस झालं. हे बरं झालं. पण ताई, तुम्ही का अशा त्रासलेला दिसता? कुठे काय? काय नाही, हल्ली जरा दगदग होती इतकंच. मग तुम्ही बसा, तुम्ही काय करू नका. तुम्ही बसा. अगं एरवी तुम्हीच तर करता ना. राहू दे, थोडं तर काम करू दे. बसा तुम्ही. आणि ते देविका मॅडमचा माणूस आलेला, तो काय ते हे पत्र देऊन गेला बघा. आता हे कसलं पत्र? काहीच्या काही बलबलते आरोप केलेत. हिच्या दुकानासमोर आपण कचरा टाकतो, गोंधळ घालतो इथे, असं काही बाई लिहिलंय. माझ्या समोर ते देत, चांगली खलबत्त्यात घालून कुटते. एक नंबर वाईट आहे बाई. थांब ग कमळा, आलीच.